नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण वास्तुशास्त्र आणि देवघर या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. स्वागत आहे कार्यक्रमात. आनंदी वास्तू नावाचं यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. तसंच या विषयावरील आनंदी वास्तू radio.net हा पहिला वेब रेडिओ देखील त्यांनी सुरू केलाय. तसंच आनंद पिंपळकर यांना तुम्ही फेसबुकवरही जॉईन होऊ शकता. शिवाय युट्यूबवरही तुम्ही आनंदी वास्तू नावानं व्हिडिओ पाहू शकता. तर वास्तुशास्त्र आणि देवघर या आजच्या विषयासंदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-6684-3333. सर, आजचा विषय आपला वास्तुशास्त्र आणि देवघर आहे. त्याच्याआधी तुम्हाला विचारायचं आहे, अगदी परवाच गोकुळाष्टमी झालेली आहे, तर गोकुळाष्टमीच्या दृष्टिकोनातून विचारायचं आहे की श्रीकृष्णाचा आणि वास्तुशास्त्राचा काही संबंध कशा पूर्वापार आहे का? मुळामध्ये सर्व ज्या देवता आहेत त्या देवतांचा सर्वाधिक संबंध वास्तुशास्त्राशी येतो. आपण विषय पण देवघर घेतोय. पण मुळामध्ये श्रीकृष्ण ही जी देवता होती ही मुळातच एक जाणकार वास्तुतज्ञ स्वतः होते. बरोबर. त्यांनी त्यांच्या काळामध्ये जी मयनगरी स्थापन केली कौरवांचा नाश करण्याकरता, ही मयनगरी उभारण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं मार्गदर्शन हे फार महत्वपूर्ण ठरलं. आणि त्यानंतर कौरवांचा ऱ्हास झाला. एवढंच नाही तर भगवान श्रीकृष्णांना शाप होता की ते निर्वंश होतील आणि त्यांच्या कुळाचा नायनाट होईल, असा शाप त्यांना दिला गेला होता. आणि तो शाप एका ह्यांनी दिल्यामुळं त्यांना माहिती होती की तो शाप हा प्रत्यक्षात उतरणार आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं की भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या द्वारकेची जी रचना होती ती समुद्रकिनारी ती द्वारका होती आणि ती रचना त्यांनी अशा पद्धतीने केली की ज्यावेळेस यादवी माजेल त्यावेळेस आपोआपच ते सर्व द्वारका नगरी समुद्रामध्ये लुप्त होऊन जाईल. किंवा मग जसा हल्ली सुनामी वगैरे बघतो आपण तशा पद्धतीचं. आणि झालंही तसंच की भगवान श्रीकृष्णांच्या त्या शापाची परिणिती म्हणून श्रीकृष्ण म्हणजे यादव वंशाचा यादवी माजली आपण म्हणतो, अजूनही आपण तो शब्द वापरतो. आणि त्या यादव वंशामध्ये यदुवंशामध्ये फार मोठी यादवी माजली आणि यदुवंशाचा नाश झाला. तो शाप प्रत्यक्षात उतरला. पण त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांनी जी द्वारका नगरीची जी रचना केली होती त्यानुसार कालांतराने द्वारका नगरी सुद्धा यदुवंशाबरोबर पाण्यामध्ये लुप्त झाली. म्हणजे त्यांना त्यांच्या भविष्यकाळाचं ज्ञान होतं म्हणून त्यांनी त्या नगरीची रचनाही तशी केली होती. आणि आता आपण पाहतो की द्वारकेचे अवशेष समुद्राच्या तळाशी आपल्याला सापडतात. तर नुकताच रामसेतू सापडलाय किंवा नासानी ती चित्र आपल्याला दाखवली. यापूर्वी आपण रामायण महाकाव्य आहे किंवा भगवान श्रीकृष्ण हे सुद्धा महाकाव्य आहे असं म्हणत होतो. प्रत्यक्षात ही पात्र झालीच नाही अशी बऱ्याच लोकांचा वितंडवाद होता. पण आता ते प्रत्यक्षात सिद्ध झालंय की द्वारकेचे अवशेष पण सापडतात आणि रामायणाचा रामसेतू सुद्धा सापडलाय. आणि भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये जे विविध किस्से घडलेले आहेत त्यांचा जर विचार केला ते लाक्षागृह असेल, मयनगरी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना संपूर्ण वास्तुशास्त्राचं नॉलेज होतं हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांचा खूप जास्ती संबंध आहे. आणि म्हणून आपण दहीहंडी का करायची की घरामध्ये सतत दह्या तुपाने आपलं घर भरलेलं असतं. त्या घरामध्ये ती लहान मुलं असतात, ते दही दूध खातात. म्हणजे तुमच्या घरामध्ये शिंकाळ्याला तुम्ही जे दही दूध बांधता ते तुमच्या घरामध्ये बरकतीचं लक्षण मानलं गेलं. आणि भगवान श्रीकृष्ण क्रांतिकारक विचारांचे होते. आणि उद्या 15 ऑगस्ट ही आहे. त्याच पद्धतीने त्यांच्या जे काही त्यांच्या गावामध्ये जे दहीदूध असायचं ते त्या कंसाकडे पाठवलं जायचं त्याला सुद्धा त्यांनी फार विरोध केला. म्हणजे ते क्रांतिकारक विचारांचा ते दैवत होतं आणि त्यांना वास्तुशास्त्राचं परिपूर्ण नॉलेज होतं. म्हणून भगवान श्रीकृष्णांना वंदन. नक्की, अगदी नक्की. आपण पहिला फोन घेणार आहोत. सरोजित आपल्यासोबत ठाण्यावरनं सध्या. बोला सरोज, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. आमच्या घराचा दरवाजा नैऋत्येला आहे. नैऋत्य काय, पश्चिम की दक्षिण? नैऋत्येला आहे. नाही, नैऋत्य पश्चिम का दक्षिण? पश्चिम. ओके. हा. आणि त्याच्या समोर म्हणजे पूर्वेकडची दिशा आहे, तिकडे मोठमोठे टावर्स आहेत. बरं. आणि ईशान्य दिशेला देवघर आहे. बरं. तर आम्हाला आरोग्यविषयक आणि आर्थिक सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. तर ते त्या टावर्स मुळे होतात का आणि त्याच्यावर उपाय काय असं मला विचारायचं होतं. कोणताही वास्तुतज्ञ जेव्हा तुमची वास्तू पाहायला येतो त्यावेळेस त्याच्याकडे एक सेल सेन्सॉर नावाचं एक मशीन असतं. बहुतांशी जे ज्ञानी वास्तुतज्ञ आहेत की जे अभ्यासपूर्ण म्हणजे विज्ञानाचा आधार घेऊन वास्तू पाहतात त्यांच्याकडे एक सेल सेन्सॉर नावाचं मशीन असतं. ते मशीन ज्यावेळेस तुमच्या वास्तूमधनं फिरतं त्यावेळेस त्याचा काटा आणि त्याच्यातनं लाल रंगाचा लाईट लागणे आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा किरकिर असा आवाज येतो. त्या काट्याची डेन्सिटी पाहिली जाते की तो किती लांबपर्यंत जातो. त्या पद्धतीने सेल सेन्सॉरच्या त्या यंत्राच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की ते जे रेडिएशन्स येत आहेत ते किती प्रमाणात आहेत. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की चिमण्या आता पाहायला मिळत नाहीत आपल्याला किंवा बहुतांशी पक्ष्यांच्या जाती नष्ट व्हायला लागल्यात. हे सगळं का व्हायला लागलंय
तर हे जे वेगवेगळे टॉवर्स उभे केले गेलेले आहेत त्यामुळं त्यांच्या रेज ज्या बाहेर पडतात, किरणोत्सर्ग जो होतोय त्यामुळे त्यांच्यामध्ये नपुसकत्व यायला लागले, किंबहुना त्या टॉवरचा परिणाम मानवी जीवनावर सुद्धा व्हायला लागले. आपण पाहतो फ्रस्ट्रेशन, आता यांनी सांगितलं जसं आजारपण, मानसिक त्रास, काही लोकांना त्या रेडिएशनचा निश्चित त्रास होतो आणि कदाचित त्या जवळ त्यांच्या घराच्या टॉवर असल्यामुळं तुम्हाला सरोजी अशा पद्धतीचे त्रास होत असतील. मुळामध्ये टॉवरच्या रेडिएशनला आपण खरं तर काहीच करू शकत नाही, कारण ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते रेडिएशन्स असतात. आजकाल ते रेडिएशन न्यूट्रल करण्याची काही मशीन्स बाजारामध्ये आहेत, ती तुम्ही तुमच्या घरामध्ये बसवली तर त्या न्यूट्रल होऊ शकतात. पण धर्मशास्त्रानुसार एक मात्र असं सांगितलंय की वाळ्याचा पडदा जर आपण एखाद्या तुमच्या खिडकीला टाकलात तर त्याचा खूप चांगला उपयोग होईल. त्याहीपेक्षा दर्भ नावाचा एक प्रकार पूर्वी आपल्याला आजही पाहायला मिळतो, दर्भ हातामध्ये घातला जातो किंवा दर्भाच्या चटया असतात. एखादी दर्भाची तुम्ही चटई करून तुम्ही तुमच्या काही खिडक्यांना ज्या बाजूला टॉवर्स आहेत त्या ठिकाणी लावलीत तर फार बरं होईल, किंवा जिथं तुमच्या घरामध्ये सर्व जी खिडक्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही दर्भाची चटई लावा, तुम्हाला बऱ्यापैकी अनुभव येईल. याशिवाय तुम्ही तुमच्या घरामध्ये काही ठिकाणी जर मीठ ठेवलं तर पांढरं मीठ, आपलं खडे मीठ, सेंदो मीठ नाही, खडे मीठ एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवलं तर त्याचा सुद्धा तुम्हाला चांगला अनुभव येईल. आणि पश्चिम नैऋत्येकडे जर दरवाजा असेल, दक्षिण नैऋत्य असेल तर अशा घरांमध्ये सर्वजी नक्कीच चोऱ्या होतात असं पाहण्यात आलेलं आहे. पण पश्चिम नैऋत्य हा थोडासा आरोग्याला घातक आणि त्रासदायक मानला गेलाय, कारण नैऋत्य कोपरा हा पुतना राक्षसिणीचा कोपरा आहे, म्हणजे तिचा वध झाल्यानंतर तिला नैऋत्य कोपऱ्यामध्ये स्थान दिलं गेलंय. त्यामुळं त्या कोपऱ्यातनं घरामध्ये तशा पद्धतीच्या राक्षसी प्रवृत्ती आत येत असं शास्त्र सांगतं. आता ह्यामागं कितपत सत्य असत्य ते याबाबत आपल्याला उहापोह करायचा नाही, परंतु तसं जर होतंय आणि तर शास्त्राने सांगितलंय की रुद्राक्षाच्या माळेचं तोरण टांगायचं, हे मी नेहमी सांगतो. हे तर मी म्हणतो की दरवाजा तुमचा कुठेही असू द्या, तुमच्या दरवाजाला रुद्राक्षाच्या माळेचं तोरण असावं. त्याशिवाय दरवाजाच्यातून एक स्वस्तिक पिरॅमिड लावावं, लाकडी उमरा त्याला असावा, उमऱ्याखाली चांदीची पट्टी असावी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या नैऋत्य पश्चिमेला जो दरवाजा आहे त्याच्यावर जो गणपती तुम्ही लावणार आहात तो निळ्या रंगाचा असावा. त्याचा पूर्ण शरीराचा रंग, पूर्ण रंग हा निळ्या रंगाचा गणपती मिळतो, टाईल्स म्हणतो आपण, ती टाईल्स लावावी. जसं आग्नेयाला दरवाजा असेल तर आपण शेंद्री रंगाचा गणपती सांगतो, तसा नैऋत्य कोपऱ्यात असेल तर तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून तुमच्या दरवाज्यावर निळ्या रंगाचा गणपती परमनंट लावा, याचा चांगला अनुभव येईल. त्याशिवाय तुम्ही वाळ्याचे पडदे किंवा वाळा टांगून ठेवलात किंवा घरामध्ये तुम्ही दर्भ टांगलात, मधाची बाटली तुम्ही एखादी उघडी ठेवलीत समजा घरामध्ये, कापूर उघडा ठेवला, कापराचा सुद्धा खूप चांगला उपयोग होतो. तुम्ही पहा अनेक महात्मे आहेत, आसाराम बापूजींसारखे बघा, ते त्यांच्याकडे ते नेहमी तुरटी ठेवायला सांगतात किंवा कापूर ठेवायला सांगतात. या महात्म्यांचा समाजाला जो उपयोग आहे तो हाच आहे की समाजामध्ये चाललेलं दुःख दोष दूर व्हावेत, आणि आपल्या धर्मशास्त्राने हेच सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये दक्षिण भारतात गेले तर अख्ख्या कापराच्या अशा लाद्या मिळतात, आपल्याकडे तरी बारीक तुकडे मिळतात, पण तुम्ही जर का ते कापूर थोडासा उघडा ठेवलात तर चिलटं पण घरातली नाहीशी होतात, आणि शिवाय वातावरण शुद्धी होते. रेडिएशनचा परिणाम तुम्हाला कदाचित त्यांनी कमी जाणवेल, करून बघायला हरकत नाही. नक्की नक्की. आपण देवघराविषयी बोलूया. आपण पहिले फोन घेऊया. आपल्यासोबत सुशील आहेत मुंबईवरनं. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा बोला. हॅलो. हा बोला. हा नमस्कार, माझं नाव सुशील भंडारी, मी मुंबईवरनं बोलतोय. हा बोला. आणि माझं ऍक्च्युली पश्चिममुखी घर आहे, म्हणजे वेस्ट फेसिंग हाऊस आहे, विंडोर आहे. नॉर्थ ईस्ट कॉर्नरला देवघर आहे, साऊथ ईस्ट कॉर्नरला किचन आहे, आणि साऊथ वेस्ट कॉर्नरला 2 स्टीलचे गोदरेजचे कपाट ठेवले. कुठे तोंड? आणि साऊथ वेस्टला. हो, पण कुठे तोंड करून ठेवली आहेत तुम्ही? ते तोंड करून का पूर्वेला तोंड करून ठेवलेत? बरं, पूर्वेला. ओके. हा. आणि एक नॉर्थ वेस्ट कॉर्नर ऑफ द हाऊस, तिकडे पण एक कपाट आहे, ते पण पूर्व दिशेला तोंड करून ठेवलंय. आता प्रॉब्लेम काय घरात की एकतर काय की शनीचा खूप त्रास होता. ऍक्च्युली 2004 साली 7.5 नव्हती, पण शनीचा खूप त्रास होता. कर्क राशीत शनी जेव्हा आलेला तेव्हा भरपूर त्रास झाला होता. त्याच्यानंतर आता काय की आर्थिक उन्नती ऍक्च्युली कमीत कमी 30-40 वर्ष झाले तर आम्हाला मुंबईमध्ये, पण तरी आर्थिक उन्नतीच होत नाहीये. काय कारण आहे? माझी नोकरी सुटली आहे, 3 वर्षापासून मला नोकरी नाहीये, आणि घरात वडिलांनाही म्हणजे जॉबलेस आहे. या घरामध्ये तुम्ही किती वर्षापासून राहतात? मी या घरामध्ये राहतोय 35 वर्षापासून. 35 वर्षापासून. मनस्ताप ऍक्च्युली खूप होतं, म्हणून ते काय अक्कलकोट स्वामी समर्थाच्या इकडे आम्ही जरा पूजा वगैरे करून जरा 110 दिवस काहीतरी पूजा केली. त्याच्यानंतर म्हणजे जरा मनस्ताप म्हणजे शांती झाली. त्याच्यानंतर कालसर्प, त्रिपिंडी वगैरे असे काही विधी केले? उन्नती होत नाही, नुसतं नुकसान होतं. कालसर्प, त्रिपिंडी केलेत का आपण? हा, मी कालसर्प, त्रिपिंडी वगैरे केले ऍक्च्युली. ओके. घराची वास्तुशांती?
वास्तुशांती केली घराची? वास्तुशांतीची कल्पना नाही, कारण मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा माझे आई वडील बोलले होते की केली आहे वास्तुशांती. मग वास्तुपुरुष कुठे पुरलेला आहे माहिती तुम्हाला? नाही, ते तर काहीच कल्पना नाही. केलं असेल की मला बहुतेक वाटतं की नाही केलंय. बर ठीक आहे, ओके. नक्की तुमचा प्रश्न लक्षात आलाय. सुशीलजींचा जो प्रश्न आहे की गेली 35 वर्ष ते एका वास्तूत राहून त्यांनी सांगितलं की ईशान्येला देवघर बरोबर आहे, त्यांच्या आग्नेयेला किचन पण बरोबर आहे, त्यांनी सगळं बरोबर आहे, पण तरी सुद्धा त्यांना त्रास होतोय. ह्या माग त्यांनी बरेच उपाय केले, त्याच्यानंतर त्यांना मानसिक शांतताही लाभायला लागली असं त्यांनी अक्कलकोट स्वामींचं काहीतरी केलंय. पण मला असं वाटतं की घरामध्ये त्यांनी वास्तुशांतीचा एक प्रयोग करून पाहायला हरकत नाही. आणि त्यांना सुशीलजी माझं एकच तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये वास्तुशांती करून घ्या. वास्तुपुरुष आग्नेय कोपऱ्यामध्ये सोन्याचा वास्तुपुरुष पालथा निक्षेपित करा, तो प्रॉपर विधिवत केला तुम्ही तर तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येईल. वास्तुशांती केल्यानंतर साधारणपणे 1 दीड महिन्यामध्ये तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होतील. पण जर तरी सुद्धा तुम्हाला जर अनुभव येत नसेल तर मग माझा एक असा मी असं खरं तर एकदम न बघता सल्ला देणं चुकीचं आहे की तुम्ही घर सोडा, पण माझं असं म्हणणं आहे की हे घर तुम्ही ठेवून तुम्ही दुसरीकडे कुठेतरी जर का भाड्याने गेलात. कसं असतं की बऱ्याच वेळा एखाद्या वास्तूमध्ये वारंवार माणूस राहतो, त्या वास्तूत प्रगती नसते असं पाहण्यात येतं. अशा वेळेस आम्ही सल्ला देतो की बाबा तुम्ही थोडे दिवस बाहेर जा. मी विकासचा सल्ला देत नाही, हे भाड्याने द्यायचं, याचं भाडं जे येईल ते दुसरीकडे वापरून तशा पद्धतीने दुसरीकडे थोडंसं भाड्याने घर घेऊन पाहिलं तर मग लक्षात येईल की वास्तूतला फरक. पण अजिबात जर प्रोग्रेस दिसत नसेल तर वास्तुशांती हा एक पहिला उपाय सुशीलजी तुम्ही करा. आणि दुसरा उपाय, तुमच्या घरामध्ये एक मेरू श्रीयंत्र ठेवा. अष्टधातूचं 8 उंचवट्याचं मेरू श्रीयंत्र एका विशिष्ट पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा. याशिवाय कालसर्पत्रिपिंडी केलाय. मला फक्त आणि फक्त एकच वाटते की वास्तुशांती करून घ्यावीत आणि त्याच्या जमिनीखालचा स्ट्रेस असतो तो कमी करण्यासाठी एखाद्या चांदीच्या डबीमध्ये मध भरून जर पुरलं तुम्ही घरामध्ये, मग तुम्ही एक काम करा की फारच त्रास वाटत असेल तर चांदीच्या डबीत मध भरा आणि त्याबरोबर त्याच्यात एक लवंग घाला, अख्खी लवंग, की त्या लवंगेला बोंड पण हवं नाही का, म्हणजे ते अख्खी लवंग त्याच्यात ठेवून तिथे तुमच्या घराच्या जमिनीत पुरा आणि मला जरूर अनुभव कळवा, तुम्हाला फरक जाणवेल. नक्की. त्याच्यावर मला फक्त थोडंसं तुम्हाला विचारायचं आहे की घर लाभत नाही असं जे म्हणतात, बरं म्हटलं होतं, तर मग अशा प्रकारचा जो अनुभव येतात त्याच्यावरनं असं वाटू शकतं का की हे घर लाभत नाही असं? हो, बऱ्याच वेळा असं होतं की ज्या ठिकाणी अतिशय निरोगी वातावरण असतं, घर नवीन घेतलं, आता माझ्या तर इतके पाहण्यात येतात वास्तू, तेव्हा एक अगदी आवर्जून पाहण्यात येतं की ते सांगितलं जातं की या घरात आलो आणि बायकोला अमुक आजार लागलं, हा घरात आला आणि मुलगा अपघातामध्ये गेला, या घरात आला आणि अमुक झालं. मग हे आम्हाला नेहमी पाहण्यात येतं. मग अशा वेळेस ज्यावेळेस फारच दूषित वास्तू अशा वाटतात की त्या ठिकाणी एका पाठोपाठ एक वाईटच अनुभव येतात, अशा वेळेस आम्ही जागा विकायचा सल्ला देत नाही, पण दुसरीकडे जाऊन बदलून पहा असा सल्ला देतो. त्याचा अनुभव पण चांगला येतो लोकांना. किंवा मग पर्याय केले तरी अनुभव येतो, पण त्यासाठी ती प्रत्यक्ष वास्तू पाहणं गरजेचं आहे. नक्की. तर वास्तुशास्त्र आणि देवघर या विषयावरती आपण आज चर्चा करतो. ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.